विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 6वे अभ्यासणार आहोत. त्या प्रकरणाचे नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण. या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण काही उपघटकांची माहिती बघणार आहोत. त्यामध्ये प्राणी वर्गीकरणाचा इतिहास काय आहे, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत कोणती आहे, कोणते निकष लावलेत, तसेच प्राणीसृष्टी याविषयी आपण या प्रकरणामध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो. चला तर बघूया आपण. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या अशा निकषांचा वापर केला जातो. खाली जो तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये आपल्या सभोवताली आढळणारे जे सजीव आहेत ते प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी हे अनेक प्रकारचे असतात आणि त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकष आपण अभ्यासले आहेत आणि त्या निकषाच्या आधारेच आपण ही चौकट पूर्ण करूया. लक्ष द्या या ठिकाणी. बघा, पहिल्यांदा सजीव हे दोन प्रकारचे आहेत जे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये सजीवांचे दोन प्रकार. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात आदिकेंद्रकी. या ठिकाणी चौकटीत काय लिहिणार? आदिकेंद्रकी. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात दृश्य केंद्रकी. आता आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय? तर ज्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्ट असते त्याला म्हणायचं आदिकेंद्रकी. आणि दृश्य केंद्रकी ज्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्ट दिसते, दृश्य म्हणजे दिसणे, त्याला म्हणायचं दृश्य केंद्रकी. मग आदिकेंद्रकी याची सृष्टी पाडली आहे मोनेरा. आणि दृश्य केंद्रकी जे आहे याचे दोन प्रकार पाडण्यात आले. दृश्य केंद्रीचे एक जो प्रकार म्हणतात त्याला म्हणतात एक पेशीय सजीव आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात बहुपेशीय सजीव. मग एक पेशीय सजीव कोणते, याची सृष्टी कोणती? तर एक पेशीय सजीवामध्ये सृष्टी जर पाहिली त्याला म्हणता येईल प्रोटिस्टा. एक पेशीय सजीवाची सृष्टी कोणती? तर प्रोटिस्टा. आणि बहुपेशीय सजीव जे आहेत याची सृष्टी कोणती? तर यामध्ये बहुपेशीय सजीवामध्ये दोन प्रकार पाडण्यात आले आहेत. एक म्हणजे पेशीभित्तिका असणारे आणि दुसरा आहे पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका असणारे म्हणजे काय? पेशीभोवती भिंतीसारखा एक सपोर्ट आवरण असते, आधार देणार, त्याला म्हणतात पेशीभित्तिका. पेशी अधिक भिंत म्हणजे पेशीभोवती असणारी भिंत. म्हणजे काही सजीवामध्ये पेशीभित्तिका असते तर काहीमध्ये पेशीभित्तिका नसते. म्हणून दोन प्रकार बहुपेशीय सजीवाचे, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. आणि मग त्यानंतर पेशीभित्तिका असणारे जे आहेत हे कोणते सजीव? मग पेशीभित्तिका असणारे, तर पेशीभित्तिका असणारे जे आहेत त्यामध्ये स्वयंपोषी. या ठिकाणी स्वयंपोषी म्हणजे कोणते? वनस्पती, बरोबर ना, जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात ते स्वयंपोषी पेशीभित्तिका असणारे, बरोबर. आणि दुसरा जो आहे तो प्रकार त्याला म्हणतात परपोषी. हा या ठिकाणी परपोषी. ठीक आहे. जे पेशीभित्तिका असणारे कोणते? स्वयंपोषी आणि परपोषी. मग स्वयंपोषी कोणते असतात? तर वनस्पती वर्ग पूर्णपणे, बरोबर. आणि परपोषी म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असणाऱ्या अन्नासाठी त्याला कवकवर्गीय आहेत. स्वयंपोषी म्हणजे जे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याला म्हणायचं स्वयंपोषी. परपोषी म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर अन्नासाठी अवलंबून असणार. हे काय पाहिले आपण? पेशीभित्तिका असणारे सजीव. आणि पेशीभित्तिका नसणारे सजीव त्यामध्ये काय मोडते? तर प्राणी वर्ग. प्राणी पेशीभोवती पेशीभित्तिका नसते. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण सजीवांचे वर्गीकरण करू शकतो. लक्षात आलं असेल तुम्हाला. परत एकदा सांगतो तक्ता. सजीवांचे दोन प्रकार, आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकी सृष्टी कोणती? तर सृष्टी मोनेरा, बरोबर. आणि दृश्य केंद्री म्हणजे दोन प्रकार पाडण्यात आले, एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. मग एक पेशीय सजीवाची सृष्टी कोणती? तर प्रोटिस्टा. बहुपेशीय सजीव ज्याचे दोन प्रकार पाडण्यात आले, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. मग पेशीभित्तिका असणारे कोणते? तर स्वयंपोषी आणि दुसरा परपोषी. स्वयंपोषी स्वतःचे अन्न तयार करतात, परपोषी स्वतःचे अन्न तयार करू शकत. मग स्वयंपोषीचं उदाहरण कोणतं? तर वनस्पती वर्गीय. परपोषी कोणतं? कवक वर्गीय. आणि जे पेशीभित्तिका नसणारे जे त्यामध्ये प्राणी वर्ग मोडतात. जे प्राणी पेशी जे असतात प्राणी पेशीभित्तिका नसणे. अशा पद्धतीने सजीवांचे वर्गीकरण हे करण्यात आले मित्रांनो. आणि मग हे पूर्ण केल्यानंतर
की काही प्राणी जे छोटे असतात, काही खूप मोठे असतात, काही जमिनीवर राहतात, काही प्राणी पाण्यात राहतात, काही प्राणी सरपटतात, काही पोहतात किंवा हवेत उडतात. काही प्राणी जे आहेत त्यांच्या त्वचेवर खवले असतात, तर काहींच्या त्वचेवरती खवले नसतात, काहींना केस असतात, काहींना पिसे नसतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीत प्रचंड वैविधता दिसून आली. आणि मग जवळपास असा अभ्यास करण्यात आला की या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या अशा प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवलाय. मग अशा प्राण्यांचा अभ्यास करणे खूपच अवघड जाईल. म्हणून जर अंदाज यामध्ये काय केलं की प्रत्येक सजीवाचा अभ्यास करणे शक्य आहे, परंतु प्राण्यांचं साम्य आणि फरक हे जर आपण आधारित यांचा अभ्यास केला, त्याचे उपगट तयार केले, तर या प्राण्यांचा अभ्यास करणं खूप सोपं होईल. ठीक आहे. या पद्धतीने आपण सजीवांचं वर्गीकरण पाहिलं मित्रांनो. त्यानंतर प्राणी जे आहेत या प्राण्यामध्ये त्यांचा अभ्यास कसा केला गेला, त्यामध्ये प्राण्यांचा इतिहास कसा आहे, प्राणी वर्गीकरणाचा इतिहास तो आपण अभ्यासूया की काय आहे या इतिहासामागे कारण, की हिस्ट्री ऑफ एनिमल क्लासिफिकेशन. आणि याचा फायदा काय झाला, तर वर्गीकरण केल्यामुळे काय काय फायदा झाला, तर प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं झालं. बरोबर, हा एक फायदा झाला. दुसरा फायदा, एखाद्या गटातील मोजक्या प्राणी असेल त्याचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्याविषयी माहिती मिळते. बरोबर. तिसरा फायदा वर्गीकरणाचा, प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. बरोबर. प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यामध्ये अचूकपणा येतो. त्याचबरोबर आणखी प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला आपल्याला मदत होते. हे सगळे फायदे बघतो आपण वर्गीकरणाचे. बरोबर. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजून घेता येते. आणि आणखी एक की प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकरणाची माहिती आपल्याला मिळत असते. अशा पद्धतीने आपल्याला वर्गीकरणाचे फायदे हे होत असतात मित्रांनो. आणि वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्राण्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेले, ज्याचं नाव अरिस्टॉटल याने काय केलं, सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले. रिकाम्या जागेमध्ये विचारू शकता की ग्रीक टिंबटिंब या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा प्राण्याचे वर्गीकरण केले, तर ते कोण, अरिस्टॉटल. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांचे सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्याने वर्गीकरण केलं. आणि जसजशी विज्ञानात प्रगती होत गेली, पुढे संदर्भ बदलत गेले आणि त्यानुसार मग प्राण्यांच्या वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. त्यानंतर अरिस्टॉटल यांनी काय केलं, यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीचा कृत्रिम पद्धत, म्हणजे अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी हे सगळे शास्त्रज्ञांचे नाव, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाचा त्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. आणि मग हळूहळू कालांतराने काय झालं, वर्गीकरणाच्या नैसर्गिक अशा पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आणि वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत सजीवांची कशावर अवलंबून आहे, त्यांचे गुणधर्म, शरीर रचनेचे गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावर ते आधारित होते. आणि मग कालांतराने उत्क्रांतीवाद झाला आणि त्या उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अवलंबण्यात आली. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्राणी वर्गाचा इतिहास आपल्याला सांगता येईल. आणि मग आता आपण पुढे महत्वाचा मुद्दा बघूया, प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत कोणती, ट्रॅडिशनल मेथड ऑफ एनिमल क्लासिफिकेशन. खूप छान आहे, तुमच्या लक्षात नक्कीच लक्ष द्या. अभ्यास करताना समोर पुस्तकही ठेवायचं आणि हे लेक्चर पण ऐकायचं मित्र, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. मग पारंपरिक पद्धतीनुसार काय झालं, प्राण्याच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही. बघा, प्राण्याच्या शरीरात त्यांना आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टी जी आहे त्या प्राणीसृष्टीचे 2 प्रकारात विभाजन करण्यात आले, वर्गीकरण करण्यात आले. एक म्हणजे असमपृष्ठरज्जू, ज्याला नॉन कॉर्डेट्स म्हणतात, आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू प्राणी, ज्याला कॉर्डेट्स म्हणतात. जे प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले, कोणते, असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. आता आपण एकेकाची माहिती बघूया. सुरुवातीला असमपृष्ठरज्जू प्राणी आहेत, त्या प्राण्याचे वैशिष्ट्य काय काय आहेत बरं, काय काय असतात ते आपण बघू. तर शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. जे असमपृष्ठरज्जू प्राणी असतात त्या असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नसतो. पृष्ठरज्जू म्हणजे काय, त्याला नोटोपार्ड म्हणतात. म्हणजे त्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू नसतो आधार देण्यासाठी. दुसरा, त्यांना ग्रसनी किंवा कल्लाविद्रे नसतात, श्वसनासाठी ग्रसनी किंवा कल्लाविद्रे नसतात असमपृष्ठरज्जू प्राण्यावर.
त्याचबरोबर जर त्यांना नर कॉर्ड असेल म्हणजे चेतारजू असेल तर तो इग्मॉंगी असतो. इग्मॉंगी म्हणजे कसा जोडीने असतो, त्याला पेड म्हणतात आणि तो भरीव असतो आणि शरीराच्या आधार बाजूस असतो. हे सगळे वैशिष्ट्य बघतो आपण असम पृष्ठरज्जूचे. आणि हृदय जर असेल तर तो शरीराच्या पृष्ठबाजूला असतो, ज्याला डॉर्सल साइड म्हणतात. अशा पद्धतीने 4 वैशिष्ट्य आहेत असम पृष्ठरज्जू प्राण्याचे. कोणकोणते? शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, ग्रसनी कल्लाविद्री नसतात, चेतारज्जू जर असेल तर तो जोडीने असतो, युग्मांगी ज्याला म्हणतात, भरीव असतो आणि शरीराच्या आधार बाजूला असतो आणि हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठबाजूला असतो. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. आणि मग हे झालं पृष्ठरज्जू प्राणी, असम पृष्ठरज्जू प्राण्याचे वैशिष्ट्य. आणि असम पृष्ठरज्जू प्राणी जे आहेत मित्रांनो, त्याचे 10 संघामध्ये विभाजन केलेलं आहे. हे 10 संघ तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे, त्याची माहिती आपण बघणार आहोत पुढे. मग कोणकोणते 10 संघ? पहिला जो त्याला म्हणतात आदिजीव, दुसरा त्याला म्हणतात रंध्रीय, तिसरा संघ सिलेंट्राटा, चौथा आहे चपटे कृमी, पाचवा गोलकृमी, 6वा वलई, 7वा संधिपाद, 8वा मृदुकाय, 9वा कंटक चर्मी आणि 10वा आहे अर्धसमपृष्ठरज्जू. बरोबर? म्हणजे हे झाले असमपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 10 संघ. असमपृष्ठरज्जू प्राणी कोणकोणते? मग आदिजीव, रेंद्रिय, सिलेंट्राटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटक चर्मी आणि अर्धपृष्ठरज्जू. आणि हेच मग विज्ञानाच्या भाषेत वाचायचं झालं तर इंग्लिशमध्ये त्यालाच फायला, प्रोटोझोआ, फोरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅटिहेल्मिन्थेस, एस्केल्मिन्थेस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाट, अशा पद्धतीने असमपृष्ठरज्जू प्राण्याचे 10 संघात विभाजन करण्यात आलेले आहे. हे तुम्हाला परत परत पाठ करावं लागणार मित्रांनो. ठीक आहे, लक्षात राहिला. आता समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत त्या समपृष्ठरज्जू प्राण्यांचे काय वैशिष्ट्य आहेत ते बघूया आपण. याच्या आधी आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य पाहिली. आता बघूया समपृष्ठरज्जू म्हणजे काय? ज्याच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो, म्हणजे आधार देणारा एक रज्जू असतो, पृष्ठरज्जू, त्याला नोटोकॉर्ड म्हणतात. हा आधारक असतो. हे पहिलं. पण दुसरा, यांना शोषण करण्यासाठी कल्लाविद्री आणि फुफ्फुसे असतात. ठीक आहे, समपृष्ठरज्जू प्राण्यांना शोषण्यासाठी कल्लाविद्री आणि फुफ्फुसे असतात. आणि चेतारज्जू हा एकच असतो, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूला असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि हृदय हा शरीराच्या आधार बाजूला असतो. अशा पद्धतीने समपृष्ठरज्जू प्राण्याचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, पृष्ठबाजू जी आहे या पद्धतीने दाखवलेली असते. पृष्ठबाजू हे पाहिले आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. आणि सर्व समपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत मित्रांनो, त्यांचा समावेश एकाच संघात केलेला असतो आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी असते. आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या संघाची विभागणी 3 उपसंघात केलेली असते. कोणते 3 उपसंघ ते? एक आहे युरोकॉर्डेटा, दुसरा सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा व्हर्टिब्रेटा. म्हणजे समपृष्ठरज्जू प्राण्यांची विभागणी 3 उपसंघात केलेली. कोणते ते 3 संघ? युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आणि शेवटी मग मित्रांनो, जे व्हर्टिब्रेटा आहे या उपसंघाचे 6 वर्गात वर्गीकरण केलेले असते. मग ते 6 वर्ग कोणते बरं? मग त्यामध्ये आहे चक्रमुखी, त्याला क्लास सायक्लोस्टोमॅटा म्हणतात. दुसरा मत्स्य, त्यालाच क्लास फिशेस असे म्हणतात. तिसरा उभयचर, त्याला सॅम्पेव्हिया म्हणतात. चौथा सरीसृप, त्याला रेप्टालिया म्हणतात. नंतर पक्षी, त्याला एओज, क्लास एओज म्हणतात. आणि सस्तन प्राणी, त्याला क्लास मॅमेलिया असं. अशा पद्धतीने व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे किती प्रकारात वर्गीकरण केले? 6. कोणकोणते ते 6? चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण हे बघता येईल. आता जे आपण शिकलो तेच थोडक्यात बघा. मग या प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण कसं केलंय? मग की पहिले प्राणीसृष्टीचे 2 प्रकार पाडण्यात आले. एक उपसृष्टी असमपृष्ठरज्जू, दुसरी उपसृष्टी समपृष्ठरज्जू. ठीक आहे, असमपृष्ठरज्जू प्राणी याचे 10 संघात विभागणी करण्यात आली. पहिला आदिजीव, दुसरा रंध्रीय, तिसरा सिलेंट्राटा, चौथे चपटेकृमी, 5 गोलकृमी, 6 वलई, 7 संधिपाद, 4 मृदुकाय, कंटक चर्मी आणि अर्धपृष्ठरज्जू. ठीक आहे, आणि समपृष्ठरज्जू जे याचे 10 याचे
उपसृष्टी समपृष्ठ रज्जू याची विभागणी त्याचे 10 उपसंघात विभागणी 3 उपसंघात विभागणी करण्यात आली. युरोकॉर्डेटा, सेफालोकॉर्डेटा, वर्टिब्रेटा. आणि मग वर्टिब्रेटा जे आहे त्याचे पुढे 6 वर्गात विभागणी केली. चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे प्राणीसृष्टीचे या तक्त्यावरून माहिती सांगता येईल. आणि सध्या जे आहे मित्रांनो ते रॉबर्ट व्हिटाकर यांची पंचसृष्टी पद्धतीनुसार सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला आहे. या पद्धतीमध्ये काय केलं, प्राण्याचे वर्गीकरण करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या त्या म्हणजे त्यांचे रचनात्मक संघटन काय असते, शरीराची सममिती कशी असते, शरीरामध्ये देहगो असते का नाही, जनन स्तर कसा असतो, खंडीभवन या सारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे या व्हिटाकरच्या पंचसृष्टीमध्ये. तर त्यानुसार आता आपण अभ्यास करूया पुढचा. ठीक आहे. आता नवीन पद्धत काय प्रचलित, त्यासाठी कोणते मुद्दे वापरले त्याचा अभ्यास करू आपण, की प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत काय आणि त्यामध्ये कोणते वापरलेले मुद्दे असतात महत्वाचे ते आपण बघूया. मग सुरुवातीला रचनात्मक संघटन, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धतीमध्ये रचनात्मक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो प्राणी जे असतात प्राण्यांचे शरीर जे आहे पेशीपासून तयार झालेले असते आपल्याला माहिती. आणि प्राण्यांच्या भोवतीय सजीवात पेशीमध्ये काय तर शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात. तर काही एक पेशी प्राण्यांचे शरीर जे आहे ते एकाच पेशीपासून तयार झाले असते आणि ते एकाच पेशीपासून सर्व कार्य पूर्ण चालत असतात. मग एकपेशी जे प्राणी असतात त्या एकपेशी प्राण्यांच्या शरीराचे संघटन जे आहे हे कसे असते तर ते जीवद्रव्य स्तर असते. बघा रिकामी जागा विचारू शकतात एकपेशी प्राण्यांच्या शरीराचे संघटन कसे असते तर जीवद्रव्य स्तर असते. हे लक्षात असू द्या, रिकाम्या जागेमध्ये विचारलं जातं. आणि मित्रांनो बहुपेशी प्राणी जे आहेत त्या बहुपेशी प्राण्यामध्ये अनेक पेशी असतात, मात्र त्या पेशीपासून उत्ती तयार झालेल्या नसतील. तर अशा प्राण्यामध्ये जे शरीर असते ते पेशी स्तर असते. बघा पेशी स्तर म्हणजे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेस. हे कोणामध्ये असतात, कोणत्या प्राण्यामध्ये, सरंध्रीय प्राणी ज्यांच्या शरीरावर छिद्रे असतात. अशा प्राण्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे शरीर कसे असते पेशी स्तर. पेशी स्तर का म्हटलं त्याला, कारण की त्या प्राण्यामध्ये पेशी ज्या आहेत अनेक पेशी असतात मात्र त्यापासून ऊती तयार झालेल्या नसतात म्हणून त्यांना पेशी स्तर संघटन असे म्हणतात. ठीक आहे. हे रचनात्मक संघटन आपण बघतोय. हे त्याची उदाहरणं दिले जीवद्रव्य स्तराची. जीवद्रव्य कोणाला म्हणायचं, एक पेशी प्राण्याच्या शरीराचे संघटन जे आहे ते एकाच पेशीपासून असते. ते हे प्राणी दाखवले अमिबा आणि पॅरामीशियम एक पेशी सजीव. नंतर काही प्राणी जे आहेत काही प्राण्याच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात व त्या ऊतीच्या मदतीने शारीरिक क्रिया हा पार पाडल्या जातात. आणि अशा प्रकारचे जे संघटन असते त्याला म्हणायचं पेशी ऊती संघटन स्तर. मग पेशी ऊती संघटन स्तर कोणाला म्हणायचं, की काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येतात, त्यापासून ऊती तयार होतात आणि त्या ऊतीच्या सहाय्याने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा स्तराला काय म्हणतात, अशा संघटनाला पेशी ऊती संघटन स्तर. याचे उदाहरण कोणते तर निडाऱ्या संघात हे खाली दिलेले आहे. पेशी ऊती संघटन स्तर, पेशी स्तर संघटन, पेशी स्तर पाहिले आपण. त्यानंतर पेशी ऊती संघटन स्तर हे या ठिकाणी दिले. पेशी ऊती संघटन तर कोणाला म्हणतो आपण, की ज्या प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येतात, ऊती तयार होतात, ऊतीच्या सहाय्याने शरीराच्या क्रिया पाडतात त्याला म्हणायचं पेशी ऊती संघटन स्तर. ठीक आहे. कळतं. हे दिले या ठिकाणी पेशी संघटन, पेशी स्तरावरती संघटन. पेशी ऊती संघटन तर या जेलीफिश मध्ये घडून येत असते. हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर चपटेकृमी जे असतात, चपटेकृमीमध्ये ऊती अवयव स्तर संघटन असते. यामध्ये काही ऊती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात म्हणून याला ऊती अवयव संघटन स्तर म्हणतात. हे ऊती अवयव संघटन स्तर जे आहे या चपटेकृमीमध्ये घडून येत असते. अशा पद्धतीने मित्रांनो जीवद्रव्य स्तर, जे पेशी स्तर, पेशी ऊती स्तर, त्यानंतर पेशी ऊती स्तर, नंतर आहे ऊती अवयव संघटन स्तर. अशा पद्धतीने स्तर हे या नवीन पद्धतीमध्ये अभ्यासले जातात.
काही प्राणी जे आहेत सभोवतालच्या ही आकृती दिली यामध्ये अवयव संस्था संघटन स्तर आहे, म्हणजे ज्यामध्ये पेशी तयार होतात, पेशीपासून ऊती तयार होतात, ऊतीपासून अवयव तयार होतात आणि अवयवापासून संस्था तयार होतात. अशा पद्धतीने अवयव संस्थेच्या मार्फत संघटन केले जाते, म्हणून त्याला अवयव संस्था संघटन स्तर हे मानवामध्ये घडून येत असतं. त्यानंतर शारीरिक सममिती जी आहे हा दुसरा मुद्दा आहे नवीन वर्गीकरणामध्ये, की मानवाचे शरीर आणि अवयव चित्र ह्याच्यामध्ये काय होतं, यांच्या अक्षातून काल्पनिक छेद घेण्याचा प्रयत्न केला तर 2 भाग मिळतात का, तर मानवाचे 2 भाग सरळ असे मिळतात. तर जर आपण प्रयत्न केला या पद्धतीने 2 भाग होऊ शकतात. मग प्राण्यांच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद असताना शरीराचे 2 समान भाग होतात किंवा नाही, यावरून काय झालं, प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार पाडण्यात आले. कोणकोणते प्रकार आहे बघा. त्यामध्ये पहिला आहे असममित शरीर, असिमेट्रिकल बॉडी याला म्हणतात. कोणाला म्हणायचं असममित शरीर, म्हणजे अशा प्रकार शरीर जे आहे या शरीरामध्ये असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास 2 समान भाग विभाग, म्हणजे असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीराचे 2 समान भाग विभागले जाऊ शकते, म्हणजे 2 भाग समान होत नाही, अशा सममितीला म्हणतात असममित शरीर. उदाहरणार्थ पॅरामेशिया किंवा अमेबा यांच्या शरीराचे तर आपण अमेबाला कोणताही आकार नसतो, या पद्धतीने असत, याचा जर आपण समान भाग केला 2 समान भाग होत नाही, अशा शरीराला म्हणतात असममित शरीर. दुसरा आहे अरीय सममित, रॅडियल सिमेट्री म्हणतात. या प्रकारात काय होतं, शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. आणि उदाहरणार्थ तारामाच्या शरीराचे 2 भाग होऊ शकतात, त्याच्या त्या बाजूतून भुजामधून, म्हणून त्याला म्हणतात अरीय सममिती. ठीक आहे, हे तुम्हाला कळालेलं असेल. त्यानंतर द्विपार्श्व सममिती, बायलॅटरल सिमेट्री म्हणतात त्याला. या प्रकारात काय होतं, शरीराचा एकच असा अक्ष असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. उदाहरणार्थ काही कीटक असतील, मासे, बेडूक, मानव यांच्या शरीराचे 2 भाग होऊ शकतात. ठीक आहे, काही पक्षी, कीटक, मासे, बेडूक यांच्या शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात, त्याला म्हणायचे द्विपार्श्व सममिती. शेळीचे सुद्धा द्विपार्श्व सममिती होऊ शकते, समान भाग होऊ शकतात. ठीक आहे. आणि तिसरा स्तर दिलेला आहे तो आहे आद्य स्तर, त्याला जनन स्तर किंवा द्विस्तरीय त्रिस्तरीय म्हणतात. काय असतं याच्यामध्ये बघा, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय मध्ये की बहुपेशी प्राणी जे असतात त्या बहुपेशी प्राण्यांच्या बाबतीत त्यांची जी भ्रूण अवस्था असते, त्या भ्रूण जेव्हा वाढ होत असते त्या सुरुवातीच्या काळात पेशीचे आद्य स्तर तयार होतात, व त्या आद्य स्तरापासून मग त्या प्राण्यांच्या शरीरात विविध अशा ऊती तयार होतात. आणि काही प्राण्यामध्ये फक्त 2च आद्य स्तर असतात, उदाहरणार्थ बहिर्जन स्तर आणि अंतरस्तर, म्हणजे त्याला एंडोडर्म आणि एक्टोडर्म म्हणतात. उदाहरणार्थ निडारिया, त्याला सिलेंट्राटा म्हणतात. आणि बहुपेशीय प्राणी काही प्राणी जे आहेत त्या प्राण्यामध्ये 3 आद्य स्तर असतात, म्हणजे कोणकोणते, मग बहिर्जन स्तर, अंतर्जन स्तर आणि एक असतो मध्य स्तर. बघा या ठिकाणी दाखवलेला आहे. अंतर्जन स्तर म्हणजे काय, सर्वात आतील स्तर. ओके, बहिर्जन स्तर म्हणजे काय, सर्वात बाहेरील स्तर. आणि मध्यस्तर म्हणजे काय, अंतरस्तरानंतर असणारा जो स्तर आहे त्याला म्हणतात मध्यस्तर. म्हणजे काही प्राण्यांच्या बाबतीत 2 स्तर पडतात, बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर. आणि काही प्राण्यांच्या बाबतीमध्ये 3 स्तर पडतात, अंतर्जन स्तर, बहिर्जन स्तर आणि मध्यस्तर. अशा पद्धतीने प्राण्यांच्या शरीराचे वर्गीकरण करण्यात आले मित्रांनो. त्यानंतर देहगुहा असलेले किंवा नसलेले, बॉडी कॅव्हिटी, रिकामी जागा पेशीमध्ये असलेले, म्हणजे काही प्राणी जे आहेत त्यांचे शरीर आणि आतील अवयव यांच्या दरम्यान एक पोकळी असते. बघा, शरीर आणि अवयव यांच्या दरम्यान एक पोकळी असते, रिकामी जागा, त्याला काय म्हणतात, देहगुहा. देहगुहा म्हणजे काय, मग बहुतेक असे प्राणी आहेत की त्या प्राण्यांच्या भ्रूणावस्थेपासूनच वाढीच्या काळामध्ये काय होतं, मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारची देहगुहा ही वलय प्राणी जे असतील त्यांच्यात तयार होत असते. काही प्राणी असे जे प्राणी ज्यांच्यामध्ये देहगुहा असते त्यांना म्हणतात सत्यगुहा असणारे प्राणी. ठीक आहे. आणि जे काही रंध्रीय प्राणी, निडारिया, हे चपटे कृमी जे आहे, संघातील प्राण्याच्या शरीरामध्ये देहगुहा नसतेच, ज्या शरीरामध्ये देहगुहा नसते त्या प्राण्यांच्या शरीराला म्हणतात देहगुहाहीन. ठीक आहे. अशा पद्धतीने काही प्राण्यात देहगुहा असते तर काही मध्ये नसते. आणि जे चपटे कृमी असतात, गोलकृमी असतात, त्यांच्या शरीरात देहगुहा असते पण ती
वर नमूद केल्याप्रमाणे तयार झालेली नसते, म्हणून त्यांना खोटी किंवा पशवी देहगुहा असं म्हणतात. अशा पद्धतीने देहगुहा जी आहे, बॉडी कॅव्हिटी, हे 3 प्रकार पडले आहेत. एक देहगुहा असणारे, दुसरे नसणारे आणि एक फसवी देहगुहा. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा याच्यातला तो आहे, तो अभ्यासूया आपण. त्याला म्हणतात खंडीभवन, बॉडी सेगमेंटेशन. कशा प्रकारे असते तर ज्या प्राण्याचे शरीर हे छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असते, अशा शरीराला खंडीभवित शरीर म्हणतात. छोट्या छोट्या खंडात त्यांचं विभाजन झालेलं असतं आणि मग प्रत्येक छोट्या भागाला खंड असे म्हणतात. उदाहरणार्थ वलय प्राणी जे आहे, त्या प्राण्यामध्ये खंडीभवन हे घडून येत असते. ठीक आहे. लक्षात आलं कसं खंडीभवन? की ज्या प्राण्यांच्या शरीर जे आहे ते छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असते, अशा शरीराला म्हणतात खंडीभवित शरीर. मग प्रत्येक खंड जो असतो त्याला म्हणतात खंड. या सगळ्या मुद्द्याचा अभ्यास करून नवीन वर्गीकरणाची पद्धती काढलेली आहे मित्र. त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. यावरून आता बघा कशा पद्धतीने देहगुहावरून प्राण्याचे प्रकार पाडण्यात आले या तक्त्यामार्फत आपल्याला शिकून घेता येईल. त्यामध्ये सृष्टीमध्ये बघा प्राणीसृष्टी हे पेशीभित्तिका नसलेले असतात. त्या प्राणीसृष्टीचे 2 प्रकार पाडण्यात आले. मग शरीर स्तर आणि दुसरा उती स्तर असलेले संघटन. मग पेशी स्तर असलेले संघटन त्याच्यामध्ये असममित शरीर असते आणि जे उती स्तर असलेले संघटन त्यामध्ये अरीय सममिती किंवा द्विपार्श्व सममिती असते. ठीक आहे. म्हणजे असममित शरीर असते त्याच्यामध्ये त्यांचं शरीर हे देहगुहाहीन असते, त्यामध्ये देहगुहा नसते. बरोबर. जे अरीय सममिती असते त्याच्यामध्ये देहगुहाहीन असते ते सुद्धा. आणि द्विपार्श्व सममिती जे आहे याच्यामध्ये काही प्राण्यामध्ये देहगुहाहीन शरीर असते, तर काहीमध्ये पशवी देहगुहा असते, काहीमध्ये खरी देहगुहा असते. आणि ज्यामध्ये देहगुहाहीन शरीर असते तो प्राणी संघ कोणता, तर तो रंध्री. ठीक आहे. आणि देहगुहाहीन शरीर आणखी निडारियामध्ये सुद्धा, निडारिया संघामध्ये असतात. देहगुहाहीन शरीर हे जे आहे चपटेकृमीमध्ये सुद्धा असते. पशवी देहगुहा कोणामध्ये असते, तर गोलकृमीमध्ये असते. आणि मित्रांनो, खरी देहगुहा असलेले शरीर असलेले जे सजीव आहेत ते कोणते, तर त्यांचे संघ कोणते, तर वलयी, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसंपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू या प्राण्यामध्ये खरी देहगुहा असते मित्रांनो. जशा पद्धतीने आपण या देहगुहावरून प्राण्याचे वर्गीकरण अभ्यासू शकतो. ठीक आहे. हे मुद्दे तुम्हाला आवडलेच असतील तर हे पुन्हा एकदा वाचा, त्याच्यावर असलेल्या व्याख्या पाठ करा आणि नंतरच्या तासाला आपण नवीन दुसरा मुद्दा बघणार आहोत, तोही अभ्यासा. या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार. माझे नाव विक्रम राठोड, शाळा महाअनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चिंचला, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. धन्यवाद. थांबतो.